माझा परिहास देखो महाराजांनी या पलीकडच्या मध्ये फोन केला, आले का? आलोच म्हणतो. त्याच्यानंतर ते दिलागा टाकला. महाराजाला मी कीर्तन करायला लावणार होतो. ते तसं बळगावामध्ये आज म्हणजे आजच्या तिथीला असं माघ शुद्ध दशमी बाहुली गुरुवार केला अंगीकार तुकाराम महाराजाला अगदी दशमीच्या दिवशी. आणि हा आज आपल्याला एकादशी दिवस आहे. आणि ह्याच माघ महिन्यामध्ये कधी झाला तो स्वप्नामध्ये. तो साक्षात्कार स्वप्नात झाला आणि तो अभंगेल घ्यायला लावला. तो माझ्या पाठाय पुरा नाही घ्यायला लावलाय. आता काय भाऊ करते तुम्ही सगळे ऐका. आता परत आता एवढं सांगून तुम्हाला सांगतो, आपण सगळे खेळीने आनंद घ्यायचा. आपल्याला काही आपण काय अभ्यास कीर्तनकार किंवा पुढे मला आळंदीला पुढे गेले पुढे घातले असं काही नाही. पण जे काय असं ते भाऊचे माझं काही नाही असं म्हणून पण अगोदर देवाला वंदन करू. पांडुरंग सगळे कीर्तनकार होता. सगळे तुम्हाला सगळ्याला अगदी फक्त काही लागत नाही देवा. आता कसा जर विचार केला तर मी बहुता वेळ भक्ताची या काला ऋषिकेश्वराच्या माय बापा हा मग घेणार होतो. आता तुम्ही सांगितल्यामुळं त्याला पाठा दिला तुमच्या मनाप्रमाणे काय. आणि आपण आज तो पाहिजे भोजन मागती तुझ पावशेर काय केले राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले गुणमालिके बाबाजी आपले शुद्ध दशमी पाहुणी पूर्वात केला अंगीकार मुकामनी सापडली वाटे जाता गंगे स्नान मस्तकी तुला Oh
सत्य गुरुराये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही ज्यावेळेस आपण जन्माला आल्यानंतर आई वडिलांचं ऋण विसरत नाही, तसं आई वडिलांपेक्षाही जास्त आपल्याला कोण सांभाळीत असेल तर गुरु. आणि ते गुरु आपल्याला काय करते, आई वडील माय बापे सांभाळीती लोभा कारणे पालिती तैसा नोहे देवरा. कारण ते काय करते, प्रत्येकाचे आई बाप काय करते, नाही आपला मुलगा शिकला पाहिजे, त्याने 2 पैसे कमवले पाहिजे, संसार केला पाहिजे, आपला थाटात आपल्या प्रपंचाचा हात दिसलाच पाहिजे. याच्यासाठी प्रत्येक तुम्ही पहा तेवढे जीव जन्माला आले सृष्टीमध्ये तेवढ्याच्या दुसरं काही डोक्यात नाही. ही वाट संतांनी का दाखवली, आपण वाईला का येतो हे आपल्याला कशामुळे कळलं तर सत्य गुरु आहे कृपावल केली परी नाही घडली सेवा काही. भाऊ सारखे जन्माला आले म्हणून आपण नाही तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज जेवढे काही अधिक संत होऊन गेले, मार्ग लावून गेले आधी दयामयी संत ते देण्याची पण ते चालू जाता न पडे वृद्धा कोटी काय. कारण आपल्याला संत मार्गदर्शन करणार ते कशासाठी आले, ते आपल्यासारखे जन्माला येत नाही. ते त्यांना काय होतं, जीवांचा उद्धार करण्यासाठी नवे आपल्याला या मायामोह संसार रूपी काळ झोप लागलेली आहे, म्हणून ते जागे सुद्धा करतात. म्हणूनच आपल्याला प्रत्येक ठिकाणी संत सांगतात उठा जागे
रूपी असेल आपल्याला त्यांनी आपल्याला माहित नाही आपल्याला का असा चामडा भरपूर बसलाय सांगा बरं कालची घटना किती वाईट झाली आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यांच्या हातात सगळी सत्ता ज्यांच्या चालायला पण काळाची उडी पडेल त्याच्याकरता बाबा हो झोपीत राहू नका का चांगला बसून बसलेले आणि आपली वाट पाहतोय घडोघडी काळ वाट याची पाहे आहे आजी अनुताप एवढी सावध काहीतरी बोध आपल्याला जर मनाला आपण जरी वारीला आलो तर आपल्याला प्रत्येकाला तुम्हाला सांगू का बाहेर कोणी शत्रू नाही ओले मृतिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर गुंफा करिता ती पोखार याचा नका करू अंगीकार बाबा आपल्याला बाहेरून कोणी दिसत नाही पण तुझ्या आत बसलेले गडी आहेत ना तुम्ही स्त्री असू पुरुष असू ह्या 2 गड्यांनी तर सगळ्या जगाला नाश दिला म्हणजे सगळ्या जगाचा नाश हे केला कामे नेले चित्त जवळजवळ कोणत्याही योनीचा तुम्हाला सुट्टी दिलेली नाही विहार कोणा नाही पशु पक्षी कशा क्रीडा मुली म्हणून हे जंक्शन म्हणजे जसं आपण भुसावळला मनमाडला गेल्यानंतर जे रेल्वेचे फाटे आहेत ना भरपूर फाटे येतात आणि त्याच्यातून आपल्याला कोणत्या मार्गाने कुठं जायचं तिथून आपल्याला ठरवता येतं तसं आपण हे जंक्शन स्टेशन आपल्याला मिळालेले मनुष्य देह आणि या स्टेशननी आपल्याला कुठं नरकाला जायचंय का स्वर्गाला जायचंय देवापाशी जायचंय मुक्ती मिळवायची हे ठरवायकरता हे आणि याच्यासाठी हे संत महात्मे आपल्याला तुम्हाला सगळ्या जीवांचा उद्धार करण्यासाठी भगवंताचा अवतार घेऊन आणि मानवाचा अवतार घेऊन तुम्ही सांगा जर सहज विचार केला तर माऊलींनी फक्त मूर्ख म्हणे असं इथपर्यंत म्हणजे पण नाथ महाराज आणि तुकाराम महाराज शेवटी त्यांना इतके शांतीचे सागर नाथणार होते त्यांना शिवी देवा वाटली काय माय गेली होती भूतापासी हरी नाही मुखासी हरे मुळा पातके करता पुढे आहे पुस्तक काय अनेक यातना ओढ सोडली हे नाथ महाराजांची भाषे तुकाराम महाराजांनी कमी नाही केलं किती सांगू तरी नाही करती पुढे शिंदरीचे मग एकदा हे मुकून गेले काय होईल आपल्याला पता आहे का आपण कोणत्या जन्माला जाऊ कुठं माणूस होऊ का कुठं म्हणजे जन्म घेणे लागे आपली वासना अंतकाळी ज्या वेळेस अंतकाळ आपल्या जवळ येतो आणि आपल्या देहामध्ये जे उरूस चालू आहे आता इथं जरी आलो आपण खरं सांगा आपण कीर्तनात बसलो आपण कुठे आलेलो दिवाळीला मी भाऊपाशी सांगत होतो मला भाऊची शपथ घेऊन सांगतो तुमचं अंतकरण खरंच भाऊपाशी आहे का थोडंसं कळलं नाही घरी जाऊन इथे मला खरं बोला काही एवढी वर हात करून सांगा खरं सांगा का आम्ही भाऊपाशी नाही तर घरी असले का तुका मध्ये रामकृष्ण आहे मग तसं त्याच्यासाठी आपण कुठून आलो कशासाठी आलो आणि काय करायचंय हे करण्यासाठी एवढा आटापीट करून आपण इथं आलो आणि ते कशासाठी आलो जशी आपल्याला तुकाराम महाराजाला अक्षरशः स्वप्नामध्ये
दशमीच्या दिवशी आणि गंगेच्या स्नानाला जात असताना असं तुकारामाला वाटलं आपण गंगेच्या स्नानाला चाललो आणि आपल्याला तिथं माघ शुद्ध दशमी पाहुणी पूर्व आणि केला अंगिका म्हणून सापडली वाट जाता गंगेशना मस्त की तो दान ठेवलं कर तेवढ्या याच्यावर तुकाराम महाराज खाम डोंगर भंडारा डोंगर घोरडा डोंगर आजही जोपर्यंत तुकाराम महाराज होते तोपर्यंत खरंच सांगा आपल्या मानवाने त्यांना किती मदत केलेली आहे अहो ते पहिले जागीरदार होते त्यांनी सगळ्या वह्या जेडी दगडासहित वह्या त्यांनी त्या वह्या तर टाकल्या पण जे तुकाराम महाराजांनी पण त्या वाहिलेल्या त्या गाथा 4,500 अभंगाचा गाथा ज्यावेळेस केला त्यावेळेस त्याला साक्ष काय ठेवलं दिसतो हातावर ठेवायचा आणि मग गाथाचं लिखाण करायचं तो हाताला फोड जर नाही आला तर तो अभंग प्रमाण असे 4,500 अभंग केले परंतु त्या काळामध्ये सुद्धा आता जसे माणसं आहेत काहींना कोणाचं वर्चस्व सहन होत नाही तुम्ही जर थोडे मोठे झाले का मला माझ्या पोटात एक गोळा उठतो मोठा हा यांना कसं खाली वाढायचं कारण आपले का आपल्या याचं तुम्हाला भारताचं उदाहरण देतो